अध्यक्ष महोदय, हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे, संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे, दलित समाजाचा अपमान आहे। हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय। पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्डवरचं काढा। काल राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं कि आजकल डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी का नाम लेना एक फैशन बन गया, अगर लोग उनको भगवान जैसे मानते हैं तो इसके बारे में विचार होना चाहिए। माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं त्या संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतका प्रॉब्लेम काय, इतका द्वेष काय बाबासाहेबांचं नाव घेण्याचं? आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर यांना संविधानामुळे, राज्यघटनेमुळे किती यांच्यावरती परिणाम होत असेल, किती नफरत करत असतील, द्वेष करत असतील अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे, संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे, दलित समाजाचा अपमान आहे। हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय। सदर औचित्याच्या मुद्द्यावर सदस्यांना त्यांचं मत मांडण्याचा आणि विषय मांडण्याचा नाही त्यांनी औचित्य मांडलं नाही, तुम्ही काहीतरी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून इन्फॉर्मेशनचा पण अधिकार आहे। पण अध्यक्ष महोदय, आपल्याला ठरवायला लागेल ना राज्यसभेच्या प्रोसिडिंग्सवर इथे चर्चा करणार का? अध्यक्ष महोदय, आपल्याला ठरवायला लागेल ना, आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा। राज्यसभेच्या प्रोसिडिंग मध्ये तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्डवरचं काढा अध्यक्ष महोदय। माझी विनंती अध्यक्ष महोदय। बसा, आम्ही तपासून ठरवीन। चला अध्यक्ष महोदय, हे सभागृह संविधानाने बनलेलं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये संविधानावर जे काही म्हटलं जात असेल किंवा संविधान निर्मात्यावर जर बोललं जात असेल तर ते म्हणणं या ठिकाणी मांडण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे। या देशाला संविधान कोणी दिलं तर काँग्रेस पक्षाने दिलंय। तुम्ही दिलेल्या माहितीची मी नोंद घेतलेली आहे, तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल।